प्लीज फोन उचल रे. निश्चित तुला मूर्ख आहेस मूर्ख. काय करत होती त्याचं नाव घ्यायची तू? तुम्ही फोन उचल. काय झालं? युवराज कुठे? तुझ्या या घाणेरड्या तोंडातनं ना माझ्या युवराजचं नाव नाही घ्यायचं. तू आणि तुझा तो रोडछाप नवरा या घरात आलाच नसतात ना तर हा सगळा तमाशा झालाच नसता. तमाशा आम्ही नाही केलाय निशी. तमाशा तू आणि युवराजने केलाय. आणि आज जे काही झालं ना त्यात तुमची चूक होती हे तुलाही माहितीये. एक्सक्यूज मी, आमची चूक? तारिणी खरं खरं सांग, तो नेकलेस तूच ठेवलास ना आमच्या रूम मध्ये? मग मी काय करणं अपेक्षित होतं तुला? तू हे असले घाणेरडी कारस्थानं करून माझ्यावर जर चोरीचा आळ आणायचा प्रयत्न करशील तेही खोटा तर मी शांत बसायला हवं होतं. तू माझी बहीण आहेस म्हणून आत्तापर्यंत मी तुझ्या चुकांवर पांघरून घालत आली. तुला काय हवंय? मला हवंय की तू आणि तुझा तो केदार या घराच्या बाहेर जावेत कायमचे. तुम्ही आलाय ना तेव्हापासून आमची लाईफ डिस्ट्रॉय झाली आहे. आमचा हक्क, आमचा रिस्पेक्ट, प्रॉपर्टी, पैसा सगळं एक एक करून तुम्ही हिसकावून घेताय. कसला हक्क, कसला पैसा आणि कसली प्रॉपर्टी? निशी, युवराजचं वैभव बघून तू त्याच्याशी लग्न केलंयस, पण हे जे सगळं तुला हवंय ना हे कौशिकी मॅडमच्या वडिलांनी उभं केलंय. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींवर तुझा हक्क आहे हा जर तुझा गैरसमज असेल ना तर असं काही नाहीये. हे बघ निशी, स्वतःच्या भल्याचा विचार कर. माझ्या प्लीज तू नको सांगूस मला आणि ते भल्या बिल्याचा विचार तर नकोच करूस. युवी, यू सावकाश सावकाश सावकाश. उठ 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 उठ. तू ये, तू बस इथे. युवी ऐक माझं, इथे इथे बस ये. अरे का सोड म्हटलं ना आणि तोंड बंद ठेवे. युवराज, तोंडाने माझं नाव घेतलं होतंस ना. सावकाश, हळू हळू. ए, माझ्या बहिणीच्या अंगाला हात नाही लावायचा. काय कर तू आमच्यामध्ये पडू नकोस. निशी, तुला कळतंय का तो दारू पिऊन आलाय आणि हात उचलतोय तुझ्यावर? आमचं आम्ही बघून घेऊ, तू मध्ये नको पडूस. युवराज, केदार, बायको ती माझी, तुझी वहिनी आहे ती. कोणी नाही ती माझी. तूही कोणी नाही आहेस माझा. तुम्ही दोघाही खोटारड्यात. ह्याच्याशी बोलू दे. नाही नीट बोलतो ना. एक मिनिट थांब. हे ऐक केदार, इकडे इकडे ऐक. मी तुला एक विचारतो, तू प्रामाणिकपणे सांग मला. एकदम खरं खरं सांग. तुझी लायकी खांडेकरांचा वारस होण्याची तुझी लायकी आहे का? खरं सांग मला. माझा बाप आणि तुझी आई यांच्यामध्ये काहीतरी घडलं. तू त्याचा रिझल्ट आहेस. याला वारस बिरस नाही म्हणत. याला काय म्हणतात माहितीये का? अनौरस पुत्र. नाजा जावला तेच. आवाज खाली, आवाज खाली. माझ्या घरात मला आठवतो काय? तुझा गेम वाजव. युवराज खांडेकर तुझा गेम वाजव. युवराज खांडेकर तुझा गेम. ओरिजिनल खांडेकर, आधी ना स्वतःचा तोल सांभाळा. प्लीज युवी, प्लीज प्लीज. काय आलं? युवी युवी प्लीज, युवी प्लीज. घावरला का हे? युवी गप, युवी गप, युवी गप प्लीज. तू तू इथे इथे बस जरा. युवराज खांडेकर याचा फॅन काय? युवी दारू पिऊन आलास ना तू? उठ. काय दी ग्रेट कौशिकी. अरे प्लीज प्लीज लांब लांब लांब. नाही राज, सीन क्रिएट करू नकोस. काय करतेस तू? लांबून बोल ना जे काय बोलायचं ते. युवराज, मला बापाने कानाखाली मारल्यावर लांबून बघत होतीस की नाही? मला माफ कर. म्हणजे एक काम, तू पण माझ्या कानाखाली मार. मार मार मला मार. अरे मला सवय झाली. This nonsense, युवराज. शांतपणे उभा राहा. आता रूम मध्ये जायचं, शांतपणे झोपायचं. जे काय बोलायचंय ते उद्या सकाळी बोलू. कळलं?
माझी चूक. चल निशिता. तुम्ही आम्हालाच का दोष देताय ताई? निशिता, या पद्धतीत या घरात बोलायचं नाही. हे खांडेकरांचे संस्कार नाहीयेत. शांततेत बोलायचं असेल तर बोल. सॉरी ताई, पण तुम्हीच विचार करा ना. हं, हे सगळं कुणामुळे घडतंय? त्या तारिणी आणि केदारमुळे. तिने सगळं हे घडवून आणलं. हे सगळं मुद्दाम केलंय की आमच्यावर ब्लेम व्हावा. हे तिने केलंय? प्लॅन कोणी केला? तुम्ही केला ना? मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार? तुम्ही दोघं. कळलं? बरोबर आहे ताई तुमचं. चुकलं आमचं. पण हे सगळं त्या तारिणी तारिणी. काय करते काय नाही करत यांनी मला फरक पडत नाही. पण आता तुम्ही जे काही करताय ना त्यांनी मला खूप फरक पडतो निशिता. तारिणी या घरातच राहणार आहे कारण ती या घराची सून आहे, युवराज. आणि ही गोष्ट तुम्ही दोघंही जेवढ्या लवकर एक्सेप्ट कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. कळलं? चल, बाकीचं आपण उद्या सकाळी बोलू. सांभाळ स्वतःला. नीट चालाय. चल. जाईन मी. सावकाश. बरं वाटतंय? हे घे, लिंबू पाणी आहे. लिंबू पाणी आणलंय. युवी, काय गरज होती एवढी दारू प्यायची? कशाला कशाला एवढा त्रास करून घ्यायचा? हा, बरोबर बोलतेस तू. खूप त्रास दिला त्यांनी. आता हा त्रास त्यांना परत द्यायचा. काय करायचा विचार आहे तुझा? ऐकायचंय तुला? हो. सांगू तुला सगळं? हो. का? नंतर परत बाहेर जाऊन माझं नाव मोठमोठ्याने ओरडून सगळ्यांना सांगायला युवराजने केलं, युवराजचा प्लॅन होता. सॉरी, मी सगळ्यांच्या प्रेशरमध्ये येऊन बोलून गेले. पण तुझं नाव नाही घ्यायला पाहिजे होतं. खरंच माझं चुकलं. आय एम सॉरी. युवी, घरात ऑलरेडी खूप तमाशे झालेत. अजून कुठल्याही प्रकारचे तमाशे नको व्हायला आता. नाही नाही नाही. आता यापुढे कोणताच तमाशा नाही होणार. हे बघ, दया पप्पा ऑलरेडी खूप चिडलेले आहेत आपल्यावर. आपल्याकडनं आता थोडीशी पण चूक झाली ना तरी आपल्याला घरातनं बाहेर काढायला पण कमी करणार नाही. आणि कंपनीचे सगळे हक्क त्या काय कसले हक्क कंपनीतले? त्याला जगायचा सुद्धा हक्क नाही आता. युवराज खांडेकरचा इन्सल्ट केलाय त्याने आणि तेही सगळ्यांसमोर. त्याच्या बाबांना खूप पुळका आहे ना त्याचा. खूप कौतुक आहे त्याचं. ते फक्त आनंदाने नाचायचे बाकी राहिले होते तो घरात आला तेव्हा. त्यांच्या आनंदाला मी सुतक लावणार आहे. यापुढे त्यांच्या लाडक्या मुलासाठी त्यांच्या डोळ्यात आनंद नाही, फक्त अश्रू असतील.